राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आपल्या बरोबर आहेत। बजरंग बाप्पाजी, तुम्ही विधान भवनात आलेला आहात। खरं तर सातत्यानं खासदार जे आहे ते फुटताना पाहायला मिळतात। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटले, शिवसेना शिंदे गटात गेलेले आहेत, त्यांची ताकद वाढते। खासदारांच्या संदर्भात संभ्रमता आहे का विरोधी बाकावरच्या खासदारांच्या? नाही, मला बाकी दुसऱ्यावर काय बोलायचा अधिकार नाही आहे, पण आमचे NCP शरद पवार गटाचे जे काही पक्षाचे जे 8 खासदार आहेत ते आम्ही एक संघ आहोत। याच्यात कुठंही काही फरक पडणार नाही, कुठंही काही तुमच्या कुणाच्या अपेक्षा असल्या तरी त्या पूर्ण होणार नाहीत। आम्ही एक संघ राहू, ह्याच आमच्या अपेक्षा आणि हीच आमची आयडेंटिटी आहे। परंतु 6 खासदार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून उद्धव ठाकरेंच्या चिन्हावरतून निवडून येतात, ते मात्र कुठेतरी विकास निधी मिळत नाही, त्यामुळे पक्ष बदलताना पाहायला मिळतात। खरंच खासदारांना केंद्रामध्ये विकास निधी मिळत नाहीये काम करायला, विरोधी पक्षातल्या खासदारांवरती अन्याय होतोय का? नाही, त्यांचं काय म्हणणं आहे आणि ते कशासाठी करतात त्यांच्यावर बोलायचा मला राईट नाही आणि मी त्या विषयावर बोलू इच्छित नाही, कारण मी दुसऱ्याचं कसं बोलणार? मी माझ्यावर बोला, माझ्या पक्षाचा विचार मी सांगेल, मी त्याला मला वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याला मी बंधनकारक नाही आहे, मी दुसऱ्याचं नाही। परंतु बाप्पा, तुम्ही देखील विरोधी बाकावरचे खासदार आहात, तुम्हाला विकास निधी मिळतो का? विकास काम खासदार ही एक स्वायत्त संस्था आहे असं माझं म्हणणं आहे, कारण खासदाराला खासदाराचे एक अधिकार आहेत आणि या अधिकारामध्ये कुणीही गदा आणत नाही। जसं की मी माझ्या अगोदरच्या काळामध्ये महाराष्ट्र शासन बघितलेलं, महाराष्ट्र शासन किंवा आत्ताच्या काळात जी काय असेल ते महाराष्ट्र शासनामध्ये वेगळे वेगळे विषय होऊ शकतात, पण आम्ही एखाद्या मिनिस्टरकडे गेलो किंवा काय गेलो तर जी प्रश्न आता पॉलिसी मॅटरमध्ये एखादा विकास काही करायचा तर त्याच्यात अडचणी येत असतील, पण जे आपले दैनंदिन लोकांच्या विषय आहेत तेवढे बऱ्यापैकी आम्ही जर प्रयत्न केले ते सुटतात। परंतु केंद्रातलं सरकार विरोधी बाकावरच्या खासदारांवरती अन्याय करतं का? अशाच पद्धतीचा सूर सोडून गेलेल्या खासदारांचा आहे। त्यांचा काय सूर आहे आणि काय करतं ह्याच्यावर मला भाष्य नाही करायचं। मी माझा विषय जर सांगितला तर आम्ही पाठपुरावा करून बघा, आता मला जे विषय आहे त्याच्यात मला काही गोष्टीचा निधी मिळतो तर मिळाला त्याच्यात आम्ही करतो। मी खासदाराचा एक अधिकार वेगळा आहे, मंत्र्यांपेक्षा सरकारपेक्षा अधिकारी लेवलवरच बऱ्यापैकी कामं सॉर्ट होतात। आता ज्यांचे प्रोजेक्ट मोठे असतील, ड्रीम प्रोजेक्ट आहेत, कुणाचे कसले, कुणाचं काय स्वप्न आहे आणखी, तर ती करण्याला मला माहीत नाही काय होते, पण बाकीच्या गोष्टीत कुठेही अडचण येत नाही। मराठवाड्यामध्ये खरं तर विरोधी खासदारांची संख्या सर्वाधिक होती, परंतु आता 3 खासदार उद्धव ठाकरेंचे सत्ताधारी बाकावरती जातात। तुमच्या विरोधी बाकावरचं स्ट्रेंथ जी आहे, अर्थात संख्याबळ केंद्रात कमी होते, TMC फुटली गेली, आता उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला गेला, डिलिमिटेशनच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा होतात आहेत। आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेच्या डिलिमिटेशनचा कायदा हा पारित होऊ शकतो? नाही, डिलिमिटेशन विषयी प्रत्येकाचे मतं वेगळे वेगळे असतील, प्रत्येकाचा विषय वेगळा वेगळा आहे, पण विषय आता त्याचे 3 एकात एक बिलं आणले, डिलिमिटेशन वापस घेतलं त्यांनी त्यावेळेस, आणि महिला विधेयक हे ऑलरेडी मंजूर झालेलं होतं। 2/3 मेजॉरिटी BJPची ऑलरेडी मागच्या 19 ते 24 होतीच, म्हणजे BJP त्यांचे काय जी सगळे इंडिया आहे NDAची होती, मग आता परत पुन्हा ती रिप्रेझेंट करायची काय गरज पडली माहीत नाही, ते प्रेझेंट केलं त्याच्यानंतर ते पास झालं नाही, म्हणजे त्याला जी 2/3 मेजॉरिटी पाहिजे होती ती झाली नाही म्हणून झालं नाही। आता जरी एवढे फुटलेत असं वाटलं तरी 2/3 मेजॉरिटी होती असं मला वाटत नाही, कारण मला जेवढा लोकसभेचा अभ्यास आहे त्याच्यावरून सांगतो की आजही ॲज अँड टुडे आत्ता पण यांना की त्यांना 2/3 मेजॉरिटी होत नाही। परंतु कुठेतरी DMK असेल किंवा TMC मध्ये इतर उरलेले खासदार असतील, ते सभागृहात ज्यावेळेस हा विषय येईल डिलिमिटेशनचा विधेयकाचा, त्यावेळेस मात्र सभागृहात अनुपस्थित राहता सरकारला मदत करतील अशी देखील एक सगळी चर्चा आहे। बघा, प्रत्येकाची चर्चा वेगळी वेगळी असू शकते, प्रत्येकाचं मानस वेगळं वेगळं असू शकतं, पण प्रत्यक्ष काय घडणार आहे ते आपल्याला आता 20 जुलैच्या आसपास आमचा आणखी डेट कन्फर्म नाही, पण एक जी कळालेली की 20 जुलै, तर त्याच्यानंतर अधिवेशन येईल ते आपल्याला सेशनमध्ये आम्हाला कळेलच, त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगतो। तुम्ही पकडून जवळपास तुमच्या पक्षाचे 8 खासदार आहेत, सगळे 8चे 8 खासदार इंटॅक्ट आहेत का? कारण की उद्धव ठाकरेंचे खासदार देखील म्हणत होते की आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर आहेत, परंतु ते मात्र प्रत्यक्षात एकनाथ शिंदेबरोबर फुटले। नाही, ते काय म्हणत होते ह्याच्यावर भाष्य करण्याचा मला अधिकार नाही आहे, पण मी जिम्मेदारीनं आणि तुम्हाला विश्वासार्थीनं सांगणार की आमचे 8चे 8 खासदार एक संघ आहेत, 8चे 8 फुटणार नाही कधीच। मी काय सांगितलं तुम्हाला, 8 मधला एक बाजूला असं कधीच होणार नाही, 8चे 8 आमचे एक संघ आहे, एवढं तुम्हाला मी प्रामाणिकतेने सांगतो। एक शेवटचाच प्रश्न, मराठवाड्यामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावतोय। खरं तर अल निनोचं संकट आहे, मराठवाड्यामध्ये अनेक नद्या ज्या आहेत त्या कोरड्या झालेल्या आहेत, त्यातच पिण्याच्या पाण्याचं संकट मोठ्या प्रमाणात ओढवतं। हे बघा, हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे,
आमच्या आता या मराठवाड्याच्या बाबतीत ऑलरेडी दुष्काळी मराठवाडा म्हणलं जातं, त्याच्यात माझा जिल्हा तर दुष्काळीच आहे. पण मराठवाड्यावर पाण्याचं संकट ही वारंवार होत आहे. आता सध्या आज तुमच्याकडे मुंबईत पाऊस आलेला दिसतोय, म्हणजे 4 दिवसापूर्वी कोकणात आला, 2 दिवसापूर्वी मान्सून एकदा मागं आला म्हणले, पुन्हा कुठं गेला माहीत नाही. म्हणजे आता हे अंदाज वेगळे आहेत. एल निनोचा प्रभाव यावर्षी पडणार हे दिसतंय, म्हणजे आजच्या घटकेला काय होणार नाही. आता काही जण काय सांगतात की रिटर्न मान्सूनमध्ये थोडा चांगला होणार, जे काय असेल ते असेल, त्याच्यात काय मला त्याच्यावर आज ते सांगायचं म्हणजे मी काय त्याच्यातला तज्ज्ञ नाही आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या घटना होतात. पण आता आपल्याला एकच गोष्ट जर सांगायची झाली तर ही मराठवाड्यातल्या नद्या कोरड्या होतात का? होत्यात. याला परमनंट सोल्युशन जोपर्यंत निघत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी 14 ते 19च्या कार्यकाळामध्ये ती ज्यावेळेस CM होते त्यावेळेस वॉटर ग्रीड योजना करणार असं सांगितलेलं, पण ती काय त्याचं काहीच झालं नाही. पुढं DPR झालं नाही किंवा काय DPR झाला म्हणजे तेवढे 1000 कोटी काय काय त्याच्यावर मला नाही भाष्य करायचं. पण जे पाहिजे ते मिळालं नाही. मराठवाड्याला काय पाहिजे? पाणी. मराठवाडा हा तहानेला आहे. अतिवृष्टी होताना सुद्धा तहानेला आहे. त्याच्यामुळे आता तर दुष्काळ आहे, आता तर विषयच नाही. त्याच्यामुळे मराठवाड्याला पाणी पाहिजे आणि जे पाणी होतं त्याचं सुद्धा नियोजन अधिकाऱ्यांनी माझंच मांजरा धरण आहे. कालवा समितीच्या बैठकीमध्ये मांजरात किती आवर्तन सोडायचे, कसे सोडायचे, कधी सोडायचं याचा निर्णय घेणं अपेक्षित होतं. मी त्याचा सदस्य खासदार म्हणून, तसं कारखान्याचा चेअरमन म्हणून एक मला त्या कारखान्यावर एक समितीवर घ्यावं लागते. ते सुद्धा मला वाटतं की ते घेतलेला आहे मी पहिला अगोदर. पण त्याच्यानंतर आता खासदार म्हणून मी सदस्य, कारखान्यात आहेच माझा सदस्य, पण मी खासदार म्हणून मी सदस्य आहे. पण या खासदार म्हणून सदस्य असताना मला कुठलीही म्हणजे मिटिंगला बोलवलं नाही. मी वारंवार ACना त्याला सांगितलं, पण त्यांनी जाणीवपूर्वक पाणी नदीपात्रात सोडणे, ठीक आहे, गरज आहे, खाल्ल्या लोकांना गरज ऐकत आहे, सोडलं पाहिजे, सोडलं. कॅनलला सोडण्याबद्दल ऑब्जेक्शन आहे, पण कुठल्या मिटिंगमध्ये त्यांना मंजुरी घ्यायला पाहिजे, घेतलं नाही. म्हणजे असंच पाण्याचं नियोजन. आणि सर्वात महत्त्वाचं सरकारला मला एक सांगायचं आहे किंवा विनंती करायची की बाबा तुमचे जे इरिगेशनचे जे काही सगळे जे साठवण तलाव आहेत, पाझर तलाव आहेत, MI टँक आहेत, मोठे मोठे टँक आहेत, तिथं तुमच्याकडे मॅन पॉवरच नाही. कुणीतरी डेलिव्हिजेस लोक येतात, तीच सोडतात, तीच जातात. मग ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्याच्यामुळे हा विषय अतिशय सेन्सिटिव्ह झालेला आहे. कुणी यंत्रणा नाही. त्याच्यामुळे हा विषय सगळा करताना आपल्याला जे आहे ते थोडंसं चेंज करणं गरजेचं आहे. पाणी आता त्याला पाणी वॉटर ग्रेड म्हणा काय म्हणा असेनच देणं गरजेचं आहे. ते दिला पाहिजे, ते आणखी कुणी देत नाही. खरं तर धन्यवाद बजरंग बाप्पाजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. बजरंग बाप्पा सोनावणे होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्ह्याचे ते खासदार आहेत. त्यांनी म्हटलं की आम्ही 8च्या 8 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार, आम्ही पक्षासोबतच राहणार आणि नेहमी पक्षासोबत राहणार. आम्ही कोणत्याच दुसऱ्या पक्ष प्रवेश जो आहे तो आमचा होणार नाही. आम्ही एकनिष्ठ आहोत, अशा पद्धतीचं मत जे आहे ते बजरंग बाप्पा सोनावणे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.